अनुसूचित जातियों के उपवर्गीकरण के मुद्दे पर राज्य की राजनीति गर्मा गई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक और पूर्व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले ने गोंदिया में जनसभा के दौरान बदर समिति की रिपोर्ट की होली जलाकर सरकार के खिलाफ तीखा विरोध दर्ज किया। गोंदिया में आयोजित सभा में विधायक राजकुमार बडोले ने बदर समिति की उपवर्गीकरण रिपोर्ट का जोरदार विरोध किया और उसकी प्रतीकात्मक होली जलाई। इस दौरान उन्होंने सरकार पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि सरकार अनुसूचित जातियों के बीच फूट डालने की कोशिश कर रही है। बडोले ने कहा कि बदर समिति के माध्यम से अनुसूचित जातियों के साथ अन्याय किया जा रहा है और उपवर्गीकरण के नाम पर समाज में विभाजन की साजिश रची जा रही है। उन्होंने मांग की कि इस रिपोर्ट को तुरंत रद्द किया जाए। साथ ही उन्होंने चेतावनी दी कि अगर सरकार ने यह फैसला वापस नहीं लिया तो पूरे महाराष्ट्र में बड़ा आंदोलन किया जाएगा। वहीं इस मुद्दे को लेकर राज्य में आंदोलन के संकेत दिखाई दे रहे हैं। अब सबकी नजर सरकार के अगले कदम पर टिकी हुई है। न्यायमूर्ती अनंत बधीर याच्या अध्यक्षतेखाली जे 1 सदस्यीय समिती सरकारने केली आहे, तो सरकारनं तो याचा अहवाल सर्वांच्या पुढे आणावा, सार्वजनिक करावा या मागणीसाठी आणि मुळातच अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणे हेच योग्य नाही आहे। त्यासाठी संसदेमध्ये कायदा करावा आणि हा उपवर्गीकरण जे सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024ला केलेलं आहे ते रद्द करावा। यासाठी या ठिकाणी गोंदियामध्ये आज हा आंदोलन सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व जातीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांची मागणी आहे की अनंत बदर समितीचा जो अहवाल सरकारला मिळाला आहे तो अहवाल लोकांच्या पुढे आणू नये आणि हा अहवाल शासनानं लोकांच्या पुढे एक तर सार्वजनिक करावा, तो लागू करू नये यासाठी ही मागणी करण्यात आली। आंदोलनाची दखल नाही घेतली आजच्या तर पुढची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये होत आहे, औरंगाबादला होत आहे, मुंबईमध्ये होत आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी आता बैठका घेणं सुरू केलेलं आहे। या ठिकाणी सुदैवाची बाबमध्ये अनुसूचित जातीच्या सगळ्या जातीची लोक आता या ठिकाणी एकत्रित येत आहेत। त्याचबरोबर ओबीसी समाजाची, अनुसूचित जमातीची, ह्या सगळ्या समाजाची लोक याला पाठिंबा देत आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणारच आहे आणि समजा सरकारनं या ठिकाणी दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी आम्ही म्हणतोय। आता पूर्ण जिल्ह्यांमध्ये जिल्हानिहाय आपण या ठिकाणी बैठका घेत आहोत, विभाग पातळीवर बैठका होतील आणि नंतर मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या बाबतीतला मोर्चा आपण काढणार आहोत। सर, आपण सत्तेत आहात आणि सत्तेत असताना सुद्धा हा आव्हान आपण सरकारला देतात काय? मुळातच हा सत्तेचा प्रश्न नाही आहे। आता आपण या ठिकाणी ओबीसीच्या जेव्हा आंदोलनाची गोष्ट केली तेव्हा त्याचं नेतृत्व सत्ता पक्षाच्या अनेक आमदारांनी केलेलं आहे। अनुसूचित जमातीच्या बाबतीत जेव्हा आंदोलन झालं किंवा धनगर समाजाच्या बाबतीत जेव्हा आंदोलन झालं तेव्हा तुम्ही पाहिलं का सत्ता पक्षातल्या लोकांनी पण पुढे येऊन आंदोलन केलं। त्याच्यामुळे एका पक्षाचं आंदोलन मुळातच नाही आहे। हा अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणं हेच संविधानाच्या कलम 14 हे चुकीचं आहे आणि म्हणून ही मागणी सगळ्या पक्षाच्या लोकांनी, सगळ्या 59 अनुसूचित जातीच्या लोकांनी, माझ्या सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी केली आहे आणि म्हणून अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, त्याची वेळ वाढवून द्यावी सरकारनं आणि संसदेमध्ये सरकारनं कायदा करावा आणि त्या ठिकाणी उपवर्गीकरण रद्द करावं किंवा 2027ला ऑलरेडी जातीय जनगणना होत आहे तोपर्यंत सरकारनं यावर कोणतीही कार्यवाही करू नये एवढं या ठिकाणी आम्ही मागणी करतो।